आहेत अवनी स्टुडिओचे सर्व सामना देखील सुरू होतोय। एक षटक समाप्त झाल्यानंतर आपण ड्रॉच्या दिशेने जाणार आहोत। तोपर्यंत ऐकूया प्रमोद शेडग्यांचा मधुर आवाज। थँक्यू व्हेरी मच। अजून एक मॅन ऑफ द मॅच पेंडिंग राहिली होती। वंश 11 डहाणू संघाचा एक अप्रतिम खेळाडू, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून हितेश वजे यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिलेला नव्हता, तर हितेश वजे आपण यायचा आहे। आपल्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। ज्याने 18 धावा केल्या होत्या विथ द बॅटने आणि गोलंदाजी करताना 3 विकेट्स मिळवल्या होत्या, असा ठरतोय हितेश वजे या गेल्या मॅचचा हिरो। एकविरा चषक साखरेचे करते धरते आदरणीय रुपेजी नरेश पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला, आणि त्यांचेच बंधू मनोजजी पाटील यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा करूया धन्यवाद। पहिलाच बॉल ग्रामपंचायत विटी लाईन यांच्याकडून ही स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये एक मोठी स्पर्धा असं सातत्याने ते सांगतायत। आपल्या आपण ग्रुपमध्ये देखील पाहू शकता, सातत्याने कमेंट येतात, तर त्यांचेही मनापासून धन्यवाद। पालघर जिल्ह्यातली एक मोठी आणि चांगली स्पर्धा आहे विटी लाईन ग्रामपंचायत, मनापासून धन्यवाद। निश्चित स्वरूपात आपण पाहत आहेत पहिल्याच बॉलवर या ठिकाणी रौनक पहिल्याच बॉलवर एक धाव विशाल एका साइडला आपण पाहत आहेत। विशाल ओमकारला आपण पाहू शकाल। ध्रुव 11 सातपाडी हा संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय। सामन्याकडे वळणार आहोत। नुकतंच महेंद्र भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। SPL ची वाट पाहत आहेत सफाळे प्रीमियर लीग। गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला। कृपया करून जे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाले थोडंसं बाजूला हटा, जेणेकरून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या स्कोररला कोणताही डिस्टर्ब होणार नाही। स्टँड तुम्हाला त्या ठिकाणी आहे। विटी लाईन ग्रामपंचायत याच्या माध्यमातून पालघर मधली सर्वात एक अतिशय सुंदर स्पर्धा आणि बिग टुर्नामेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू आणि फळीचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही। क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल। सातपाडी वर्सेस मुरबे नेहमीच चांगली मॅच राहिले आणि मैत्रीपूर्ण संबंध सातत्याने पाहायला मिळतं। थँक्यू व्हेरी मच नंदन, भावेश अँड ऑल टीम। या ओव्हर नंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत, म्हणजेच तुषार किणी यांनी काल माहिती दिली होती परफेक्ट 10:30 ला ड्रॉ टाकणार आहोत आणि बरोबर 10:25 झालेत, म्हणजे अगदी 5 मिनिटात। आणि जे जर असतील विजयी संघाचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी तर प्लीज आपण इथे व्यासपीठावर येऊ शकता। हार्ड लक यतीन अँड कंपनी। आज थोडीशी झोप लागणार नाही, जिथपर्यंत शिवनेरी चषकामध्ये पुढच्या वर्षात परफॉर्मन्स मी करणार नाही तोपर्यंत मनाला खंत राहील, हे यतीनच्या एक्सप्रेशन वरून दिसतं। धन्यवाद तुषार घरत, एक कूल अँड काल्म नेहमीच खेळाडू राहिलाय। 40+ क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं करूया आपण धन्यवाद। पुन्हा एकदा बॉलर तयार। थँक्यू व्हेरी मच तुषार मोरे अँड ब्रिजेश घरत। तो तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मुरबे संघ एकविरा स्पोर्ट्स, मुरबे अर्थातच एकविरा स्पोर्ट्स म्हटलं की पवनजी यांचं लगेच या ठिकाणी आपल्याला चेहरा आठवेल, आणि ते सुद्धा स्पोर्ट्सचे अप्रतिम प्रोप्रायटर, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। नवली संघाचा कॅप्टन प्लीज आपण जरा भेट घ्यायची आहे। नवली संघाचा कॅप्टन पवनसुत, नवली संघाचा कॅप्टन या। करण अंबेरे गेल्या मॅचचा हकदार आणि ज्यांनी विजय शेठ पाटील यांच्या स्पर्धेमध्ये दमदार आणि शानदार कामगिरी केली होती। एक मॅन ऑफ द मॅच ससू नवकरच्या मैदानात, ती सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येईल। डे अँड नाईट अशी स्पर्धा। 2 धावा 1 गडी बाद। 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला। मॅच नंबर 47 एकविरा स्पोर्ट्स मुरबे वर्सेस ध्रुव 11 सातपाडी, अशा 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण सुभाषजी कदम यांना संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये। वैतीपाडा महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, त्या रणरागिणींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। या वेळेला आपण पाहत आहेत खूप चांगली गोलंदाजी
अवधूत कामत अंडर 24चा हा खेळाडू पाहायला मिळतो, परंतु यंदाच्या वर्षात संधी मिळाली नाही. नयन पवनसूत नवली संघाचा कॅप्टन, थोडीशी भेट घ्यायची आहे जरा आयोजकांशी. प्रबोध थँक्यू व्हेरी मच. पवनसूत नवली संघाचा कॅप्टन आपण आयोजकांशी भेटायचे. तर इथे आता ड्रॉ केला जातोय. एक चिठ्ठी आपण अनुराग चव्हाण पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण या ठिकाणी काढतोय. ड्रॉ शिवनेरी चषक 2024 आणि पहिली चिठ्ठी आहे रावले 11. त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आदित्यची लढत 6व्या दिवसातला म्हणजे आजच्या दिवसाचा जो विजेता असेल तो अत्यंत महत्त्वाचा सामना रावळे बरोबर खेळेल. पहिली मॅच. सेकंड तिसरा दिवस म्हणजे एक सामना मला वाटतं त्यावेळेला शिल्लक आहे, त्यामुळे असं लिहिले गेले बाप्पा मोरिया आणि केळबा यातला विजेता आणि विरुद्ध अर्नाळा. आता पुन्हा एकदा पहा, तिसऱ्या दिवसाचा एक सामना शिल्लक आहे, या ठिकाणी दिवसाचा एक सामना शिल्लक आहे आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळेल अर्नाळा संघ. काल क्वालिफाय झालेला संघ होता. त्यानंतर द्वारकामाई चिखलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत वसई 11. आणि काय नशीब आहे, नशिबात पण काय वाढून ठेवलेलं आहे. 7व्या दिवसाचा विजेता अर्थात उद्या आपण म्हणजे आज काय बघणार 12 वाजून गेलेत ना, नाही अजून 12 वाजायचे आहेत. 12 वाजून गेले असते तर आज म्हणालो असतो, परंतु म्हणजे आता प्रमोद ओपनच्या टीमला त्यांचं नशीब जे आहे ते निश्चितच बलवत्तर आहे आणि त्यांना शेवटची चिठ्ठी आली, याचा अर्थ त्यांना मिळाले बाय. तर चला यावेळेला ड्रॉ तुमच्यासमोर होता. ऑनलाईन या ठिकाणी बघितल्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपलब्ध आहे. जाऊया पुन्हा एकदा समाजन कक्षामध्ये प्रमोदजी यांचा गोड आवाज ऐकण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. 1.1 बॉलचा खेळ झालाय, 3 धावा, एक धक्का. पहिलाच धक्का आपण पाहू शकलात, परंतु प्रेक्षकांची अशी म्हणे असतील यावेळेला खंत वाटत असेल की एखाद्या विटी लाईनमध्ये बाय मिळायला पाहिजे होती, सफाळी गटमधून बाय मिळायला पाहिजे होती, परंतु तसं हे नशिबाचा भाग आहे. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा, अर्थातच लक फॅक्टर, नशिबाची साथ. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली गेले. पहा मी पुन्हा एकदा लॉट्स या ठिकाणी रीड करतोय. श्री जागमाता रावळे वर्सेस 6व्या दिवसातला विजयी म्हणजे आजच्या दिवसातला पालघर डहाणू मधील एक संघ जो निघेल, अंतिम 7चे दरवाजे टोटावेल, तो संघ श्री जागमाता रावळे या संघाबरोबर खेळणार आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवसातील म्हणजेच जवळजवळ विठ्ठलवाडी संघ जो 311 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी आणि केळवा 11 यांच्या संघामध्ये जो संघ विजय होईल तो साईनाथ अर्नाळा संघाबरोबर खेळेल. द्वारकामाई चिखलपाडा हा संघ 2 हात करेल वसई 11 40+ या संघाबरोबर आणि ओपन संघाला बाय मिळाले. म्हणजेच उद्याच्या दिवसातील अप्रतिम शेड्यूल टाइमनुसार या ठिकाणी दिलं जाणार आहे. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर. एक धक्का, पहिला धक्का आपण पाहत आहेत. तर एक चांगलं क्रिकेट दोन संघांमध्ये एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि ध्रुव 11 सातपाडी. या पुढील आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक प्रशांत दादवडे सरांचं. थँक्यू प्रमोद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेला एकविरा स्पोर्ट मुरबेचा संघ अडचणीत सापडलाय. 5 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना वैभव खूप चांगली कामगिरी मैदानावरती करतो. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅलेंज करू शकता. अकुंडबद्ध चेंडूवरती आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकता काही जबरदस्त फटका सजवलाय. तिथे एक स्टँड बनलाय डिस्को लेगला, त्या स्टँड मध्ये चेंडू जातोय. एक चांगला फटका अकुंडबद्ध चेंडू होता त्यावरती खरपूस समाचार घेतला गेलाय. आणि आता दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धापलकर धाबा 11 एक गडी बाद 11 अशी स्थिती. वैभव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे. विटी लाईन ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून एक आपल्याला ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा पालघर जिल्ह्यात एक मोठी स्पर्धा अशा प्रकारची कमेंट आलेली आहे. तर त्यांचे मनापासून धन्यवाद. पालघर जिल्ह्यात एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. च्या बाहेरचा चेंडू पंच बघूया काय या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. हात येत आहेत समांतर धावा येत आहेत. अवांतर धापकर धाबा आहेत
12 एका गटाच्या मुकाबल्यामध्ये एकविरा स्पोर्ट मुरबे. इंपॉर्टेंट मुकाबला है दोनों टीमों के लिए. इस वक्त ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टिप ऑफ टाइम के बाहर था, शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज का. 5 ओवर का मुकाबला, 2 ओवर का खेल समाप्त और 6 के अवसर से रन संख्या 12 रन 1 विकेट के नुकसान पर. वैभव के ओवर में 10 रन. पहले ओवर में अगर देखें तो केवल 2 रन आए थे. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया था गेंदबाज ने. और ये जो मुकाबला है उसमें समय आपको दिया गया है 4 ओवर के लिए 20 मिनट का समय. 10 मिनट का समय समाप्त हुआ. वक्त नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है. एकवीरा स्पोर्ट मुरबे पहले बल्लेबाजी करते हुए 12 रन 1 विकेट के नुकसान पर. राउंडिंग 8 गेंदों का सामना किया. इस वक्त रुचित की बात करें तो 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इससे पहले हार्दिक के बल्ले से एक बहुत ही खूबसूरत सिक्सर आया था. शानदार स्ट्रोक इन्होंने खेल दिया था, लेकिन दबाव बन रहा है. एकवीरा स्पोर्ट के ऊपर दबाव बन रहा है. पिछला मैच भी इस तरह से था. 3 ओवर तक बल्लेबाजों ने संघर्ष किया. 1 ओवर में धुआंधार बल्लेबाजी हुई और मोमेंटम आपकी तरफ चला गया था. पिछला मैच बहुत कमाल का था. रिकवरी आप कर सकते हैं, लेकिन एक बड़ा ओवर चाहिए आपको. संघर्ष आपने बहुत किया है. गेंदबाजी में परिवर्तन. अवधूत अपनी बॉलिंग मार पर तैयार. अच्छा स्ट्रोक लॉन्ग पर बॉर्डर पर खिलाड़ी थे. शानदार फोर, शानदार स्ट्रोक था. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. रुचित मैदान के अंदर 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं और रुचित कह रहे अभी यहां से मेरा ही जलवा होगा. बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं. हार्दिक 8 इधर ऑफ के बाहर खेलती डीप स्ट्राइक कवर पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करे थ्रो करे तब तक इत्मीनान के साथ दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. रुचित सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं. 4 गेंदों में 6 रन. अवधूत प्रमुख गेंदबाज है, टीम के कप्तान. करंट रन 7.29 का है और स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर. यहां से अगर एक बड़ा ओवर आता है तो एकवीरा स्पोर्ट मुरबे को कमबैक करने का मौका मिल सकता है, क्योंकि पहले 2 ओवर में आपने बहुत संघर्ष किया है. रनों के लिए जूझना पड़ रहा है. अब जाकर देखे ये एक चौका आने के बाद रुचित 6 पर खेल रहे हैं. हार्दिक 8 पर बहुत महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए खेलते हुए. ये एक बहुत बड़ा 47. अभी देखिए मुकाबले कितने हुए हैं आपके स्क्रीन पर है. सर पर खेलना चाह रहे थे. गेंद बिल्कुल अगर देखे तो चली गई विकेट कीपर के पीछे. और 7 पट्टी के गेंदबाजों ने पहले 2 ओवर में बढ़िया गेंदबाजी. इस ओवर की बात करें तो 3 गेंदों का खेल हुआ है, 5 रन आए हैं. स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर. क्रूशियल मुकाबला है और 7 पट्टी की टीम अगर देखें तो वो भी संतुलित टीम दिखाई दे रही है. अवधूत अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. सामना करेंगे बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर गेंद वाइड बॉल का इशारा. हार्दिक को यहां अगर देखें तो सूझबूझ के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है. अभी 800 लोग हमारे साथ जुड़े हुए हैं पार्टी नेटवर्क के माध्यम से. इससे पहले वो आंकड़ा बिल्कुल कम से कम 1200 लोग थे. इससे पहले वाला मुकाबला 1300 लोग थे. 1300 दर्शक. बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी है. गेंद नहीं रुकने वाली. पीछे जब जाती है तो बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. शिवनरी चषक 2024 जो होर्डिंग है उसको टच करते हुए गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. स्कोर 22 1 विकेट के नुकसान पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर अवधूत गेंदबाजी कर रहे हैं. राउंड विकेट. यहां भी बाहरी किनारा है लेकिन पीछे खिलाड़ी अलर्ट और सावधान, सतर्क सावधान है. इससे पहले गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल बाहरी किनारा लगा था और यहां ज्यादा ऊपर नहीं आई. स्कोर 22 22/1 एकवीरा स्पोर्ट मुरबे. 7 पट्टी के लिए अभी यहां से विकेट चाहिए, क्योंकि ये दोनों बल्लेबाज हार्दिक और रुचित सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज हार्दिक के ऊपर सबके निगाहें रहेगी. इस ओवर की कहानी देखिए. चौका, सिंगल, उसके बाद में बिंदी गेंद, वाइट बॉल, चौका और उसके बाद में एक बिंदी गेंद है. अभी तक का लेखा जोखा इस ओवर का 5 गेंदों का खेल हुआ है. तीसरा ओवर आप देख रहे हैं और आपके पास 5 मिनट का समय भी बचा हुआ है. 5 मिनट और 43 सेकंड का समय अभी भी बचा हुआ है. एक ओवर बहुत महत्वपूर्ण होगा क्योंकि ये तीसरा ओवर है.
साझेदारी 12 गेंदों में 20 की। दोबारा गेंद पीछे जा रही है, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, 1 रन लेने का मौका, 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। स्कोर 23, 1 विकेट के नुकसान पर। अभी 2 ओवर का खेल आना बाकी और 1 ओवर बहुत महत्वपूर्ण होगा क्योंकि 5 मिनट और 13 सेकंड का समय अभी बचा हुआ है। तो 11 सातपति ने टॉस जीतकर, सातपति टीम की अगर बात करें तो टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। इस ओवर में 13 रन आए। देखिए एक अच्छा ओवर था इक्वेरा स्पोर्ट मुंबई टीम के लिए क्योंकि एक बड़े ओवर की जरूरत थी। यहाँ से आप एक बार फिर कमबैक कर सकते हैं। 12 गेंदों में अगर आप कम से कम 25 या 30 रन बनाते हैं तो बात तो आपकी बनने वाली है। आज दिग्गज मान्यवर या मंचावरती आपण पाहिलेत, तेईस रन 1 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। अमृत, समुद्र का मंथन करने के बाद अमृत निकला था। यहां क्या होगा वो देखने वाली बात है। आपको मौका तो दिया गया है और सामना करेंगे हार्दिक। इज प्लेइंग ऑन 13, स्कोर 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 3 ओवर की कहानी समाप्त। 2 ओवर का खेल अभी भी आना बाकी। टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद वाइड बॉल। अब डगआउट में धीरे धीरे वो तालियां बज रही है, समर्थन मिल रहा है। शुरुआत आपकी बहुत खराब थी, तब अगर एक बार फिर लग रहा था मैं तेव्हा असे वाटत होतं की भरपूर थंडी वाजते, थंडी एवढी वाजते म्हणजे धावाच होत नाहीत आणि त्यानंतर काही धावा आल्यानंतर आता असं वाटते की कोणतरी चहा आणून दिलाय तुम्हाला। चहाची आठवण पण झाली बऱ्याच वेळानंतर। म्हणजे चहा प्यायल्यानंतर थोडीशी ऊर्जा येते। चेंडू हवेमध्ये, वेस्टर्न स्ट्रोक, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतात, बघूया झेल होणार का। झेल तर होणार नाहीये। 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत। हळूहळू इक्वेरा स्पोर्ट मुंबई संघाची गाडी जी आहे आता पटरीवरती येते। 26 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये। चौथ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। हार्दिक अप्रतिम कामगिरी करतोय, अर्थात मन या नावाने अतिशय प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे। मनापासून जर बॅटिंग केली तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये तो रंगत आणू शकतो। विशेष करून फायटिंग टोटल कमीत कमी 50च्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल। 26 धावा दापलका भरते। तर दुसऱ्या बाजूला सातपट्टी काय विचार करतोय, 40च्या आत तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल। अमृत, अबे चेंडू आहे, फटका तर चांगला सजवलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्याने पकडलाय झेल, अप्रतिम झेल पकडलाय, सुंदर झेल पकडलाय। आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता। क्षेत्ररक्षक आहे मयूर। हार्दिकच्या बॅटमधनं निश्चितच धावांचा आला होता पूर, परंतु आता या ठिकाणी धावांचा ओकाटलाय, थांबलाय। त्याचे कारण आहे मयूरने यावेळेला झेल पकडलाय आणि धावसंख्या आता आपण पाहू शकता 26 2 गटाच्या मोबदल्यामध्ये। म्हणजे सातपटी आपण हा संघ देखील जर बघितला तर एक मजबूत दावेदार संघ आहे आणि त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आहे। अत्यंत महत्त्वाचा सामना उद्याचे होणारे सामने, त्याच्यावरती देखील एक प्रकाश सुद्धा आपण टाकणार आहोत। प्रबोध आमच्या बरोबर पुन्हा एकदा जॉईन होत आहेत 26 धावा 2 गटाच्या मोबदल्यामध्ये। नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतायत ऑनलाईन मॅचचा आनंद। वसई विरार आणि वालीव या गावातील अनमोल रत्न, नेहमीच वालीवचं नाव घेतल्यानंतर सारंग मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि कर्ते कार्यकर्ते सुद्धा आपण पाहतायत। बॅकबोन ज्यांना म्हटलं जातं ते राहुलजी आत्माराम घरत आणि त्यांच्याच पावलोपावली समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारा असं कमलेशजी गुप्ता जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात आणि त्यांनी सांगितलंय की खूप सुंदर आयोजन आणि पुढील वाटचालीसाठी शिवनेरी चषकाच्या आयोजकांना हार्दिक शुभेच्छा। आणि शिवनेरी चषक 2024 दमदार आणि शानदार आयोजन आहे। तर कमलेशजी गुप्ता, आपण ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत तर आपलं मनपूर्वक आम्ही सुद्धा या शुभेच्छांचा स्वीकार करत आपलं धन्यवाद आयोजकांच्या वतीने आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत। जाऊया पुढील मॅचसाठी। बॅट चिकड आणि अप्रतिम झेल पकडलाय। सामनाचे चित्र पुन्हा एकदा बदलतंय। 26 धावा 3 गटाच्या मोबदल्यामध्ये। या वेळेला पुन्हा अडचणीत आलाय। सुंदर गोलंदाजी, लेन चांगली आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉक्सचा सुंदर वापर। टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणार चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न केला। बॅट चिकड, एच एंड टेकन। 26 रन 3 विकेट के नुकसान पर। कमलेश गुप्ता, राहुलजी घरत साहेब, पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद, कारण आप्पा मैदान सातत्याने बिझी ठेवण्याचं काम
यांच्या माध्यमातून प्रमोद झाले आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये क्वालिटी आज जसं आपण इथे शिवनेरी चषकाच्या माध्यमातून पाहतोय काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न असतो तशाच पद्धतीनं सारंग मित्रमंडळाच्या वतीनं देखील एक वेगळा प्रयत्न सातत्यानं होत असतो आणि त्यामागे महत्त्वाची भूमिका असते राहुलजी गरत, कमलेश गुप्ता, त्यानंतर तानाजी सारखे सर्व टीम त्यांच्याबरोबर आहे. तर आज या ठिकाणी सामना आपण बघू शकता. अमृत गोलंदाजी करत असताना फक्त 3 धाबा दिले, 2 मोहरे टिपले गेले. धापलकर धाबा 26-3 गणाच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट मुरबे. तुमच्याकडे यावेळेला 3 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत आणि तुमची वेळ या ठिकाणी समाप्त झाली आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये आणि अंडर 19चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. तुमची वेळ संपलेली आहे. 2 वेळा त्याची अनाउन्समेंट मी इथून केलेली आहे. 26 धाबा 3 गणाच्या मोबदल्यामध्ये. पाटीनेटूच्या माध्यमातून ही चांगली गोष्ट बघायला मिळते की प्रत्येक वेळेला टायमर कोणी लावला हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागणार नाही. टायमर तुमच्या समोर आहे, डोळ्यासमोर आहे. आखोटापदा चेंडू आहे, लॉंगापदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला झेल. जयचा संपला खेळ. अमृत समुद्रातनं मंथन करून त्यांनी आता 3 गडी बाद केलेले आहेत. महत्वाचं त्याला मिळतं आहे. चांगली कामगिरी तो या ठिकाणी करतोय. समुद्रातनं काय निघतं, मेहनत केल्यानंतर काय निघतं तर फळ मिळतं. अमृतला या ठिकाणी फळ मिळालंय. 3 गडी त्याने बाद केलेत. कांदा कापताना बोट सुरीत न वाजवली, हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाय मी सोसल, थोडं तरी सांगाल का नाही. पाहुणा जेवला काय, पाहुणा जेवला काय, पाहुणा जेवला काय. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर टायमिंग अत्यंत महत्त्वाचं असतं. तंत्र महत्त्वाचं आहे. म्हणजे टायमिंग आहे, त्यानंतर आपण बघितलं तर टेक्निक आपण म्हणतो की, त्यानंतर आपण बघितलं तर यावेळेला तुमचं टेम्परामेंट. टी फॉर ट्रॉफी, टी फॉर टायमिंग, टी फॉर येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजे उद्याचा तो दिवस अत्यंत महत्त्वाचा असेल. पहिला सामना आपण बघणार आहोत रावळे 11 आणि त्याचबरोबर बाप्पा मोरिया आणि किळबा हा पहिला सामना असेल. तो सामना बरोबर 3:30 सुरू होईल. 3 वाजता रिपोर्टिंग आहे या सामन्याकरता. सुरेख चेंडू आहे. खरंच कौतुक करावं लागेल अमृतचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याचं प्रोत्साहन पहा. 1 षटक, 3 धाबा आणि 3 मोरे टिपलेले आहेत. मात्र या सगळ्या गडबडीत टायमिंग पण संपलं हे लक्षात घ्या. 5 षटकांचा सामना. ही 3री अनाउन्समेंट आहे. तुमची वेळ केव्हाच समाप्त झाली, जेव्हा 3रा चेंडू पडला होता तेव्हाच वेळ समाप्त झालेली आहे. 26 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिला सामना बाप्पा मोरी आणि केळबा बरोबर 3:30 तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे 3. त्यानंतर रावळे 11 आणि दुसऱ्या बाजूला असेल 6व्या दिवसातला विजेता हा सामना असेल. त्यानंतर 3ऱ्या दिवसाचा विजेता आणि अर्नाळा अत्यंत महत्त्वाचा सामना. द्वारकामाई चिखलपाडा आणि त्याचबरोबर वसई हा अत्यंत महत्त्वाचा सामना आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर ओपनच्या संघासाठी बाय मिळाले. 26 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. रुचित सामर्थ्य घेतोय. रॉनिक आकोटापदा चेंडू आहे. चुकीला नाही माफी. रोहित शर्माची करून कॉपी. फुलची परिभाषा केली सोपी. चेंडू जाय 11 स्टँडला स्वागतासाठी कडकडीत दळ. उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. अरे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. थंडी अगदी कडकडीत पडले म्हणजे जोरदार थंडी पडले. त्यानंतर आपण हा फटका पहा रुचितच्या पॅटमधनं. ऑफ टर्नच्या वाढत्या चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेने झाला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर त्याला 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होतील का? पूर्ण होत नाहीत. याचा अर्थ समर्थक टाळ्यांचा गजर करतायत. डगआउटमध्ये भयान शांतता आहे. 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. रुचित धाबा करतोय 13, अत्यंत महत्वाची इनिंग. 7 चेंडूमध्ये 13 धाबा. आणि आता यावेळेला नवीन बॅटर मैदानावरती राकेश. तर रौनिकच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. इथे एक हार्दिक आणि रौनिक तुम्हाला संभ्रम पडला असेल तर यापूर्वी या ठिकाणी जो बॅटर आला होता तो बॅटर होता हार्दिक. पण आत्ता खरं मैदानावरती रौनिक आहे. परंतु खेळामध्ये रौनक येणार का ते देखील पाहणं गरजेचं आहे. इथे राकेश आहे. राकेश, रौनिक, श्रेयश 3 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 33 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर 2 किंवा 3 मोठे फटके आले तर तुम्ही 45-50च्या आसपास जाऊ शकता. ती गरज आहे यावेळेला एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाला. तर दुसऱ्या बाजूला श्रेयश. सुरेख गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी केली जाते. सुंदर पद्धतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू गिरकी करतोय, वळतोय, चांगला टर्न होतोय. आणि यावेळेला चेंडू टाकत असताना आपण बघितलं तर खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. आंखों से दूर रखने का प्रयास श्रेयस द्वारा. स्कोर 34 रन, 5 विकेट के नुकसान पर एक पर स्पोर्ट मुरबे. और बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है 7 पट्टी के गेंदबाजों द्वारा. राकेश ने अपना खाता नहीं खोला. रौनक इन्होंने भी बिल्कुल अगर देखें तो अभी तक खाता नहीं खोला है. बल्लेबाज संघर्ष करे. स्लॉक ओवर का खेल चल रहा है मैदान के अंदर. इस बार गेंद को ऑनसाइड पर खेल दिया अलॉन्ग द कारपेट. अच्छी तरह से गेंद को कनेक्ट कर पाए थे बल्लेबाज. एक लेने का मौका सिंगल के साथ 35, 5 विकेट के नुकसान पर. और 2 गेंदों का खेल आना बाकी है. प्रशांत शंकर घरत यांच्याकडून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत आली. त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एकदा टाळ्यांचा गजर आपण प्रशांत शंकर घरत यांच्यासाठी करूया. 35 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफटॉपच्या भारतात चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका खेळलाय. धावण्याची आवश्यकता नाहीये. आउटफील्ड सुपर फास्ट. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळते 4. खणखणी चौकार. कव्हरच्या डोक्यावरून एक चांगला फटका. ओल्ड इज गोल्ड. सुभाषची खूप सुंदर गाणी. मला वाटतं अशी गाणी आता वाजले तर बऱ्यापैकी इथे जे आजारी प्रेक्षक आहेत ते देखील थोडे एन्जॉय करायला सुरुवात करतील. सुंदर सुपरहिट गाणं. हो, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पंच वाईट बंचा इशारा करतायत. आता दाखल करते 5व्या षटकामध्ये धावसंख्या 40. इथून एक चेंडू शिल्लक आहे. फिनिश कोण चांगलं करणार ते देखील पाहूया. डावखुरा फलंदाज आहे. चॅलेंज केलं गेलंय व्हाईट बॉल साठी. रिव्ह्यू घेतला गेलाय. आता बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. सातपट्टी संघाकडनं चॅलेंज केले गेलेलं आहे. आता ते घेऊ शकतात. एकच चेंडू शिल्लक आहे. आता त्यामध्ये समजा जर ही गोष्ट त्यांच्या पत्त्यावरती पडली तर तुझा त्यांनी डावपच खेळला होता. कारण इथून समजा अनसक्सेसफुल आहे तरी पण प्रॉब्लेम नाहीये. सक्सेसफुल झाले तर थोडासा फायदा होईल. व्हाईट बॉल. एक बॉल टाकावा लागेल तुम्हाला. एक बॉल तुम्हाला टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. पण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे धावपेच आहेत. सुरेख गोलंदाजी. कारण निर्णायक चेंडू होता तो तुम्हाला चांगला टाकायचा होता. ते या ठिकाणी काम निश्चितच श्रेष्ठ केले. या षटकात आले 13 धावा 5 षटकांचा खेळ. 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकविरा स्पोर्ट मुरबे संघ प्रथम बॅटिंग करत असताना महत्वाचा सामना आपण या ठिकाणी बघतो आहे. प्रशांत शंकर घरत 1000 रुपयाची आर्थिक मदत या स्पर्धेकरता. शिवनेरी चषक 2024 आणि आता जिंकण्याकरता 41 धावांचा आव्हान 41. सुरुवात अतिशय खराब. 2 धावांनी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकात बऱ्यापैकी धावा आल्या. त्यानंतर मात्र धावांचा ओघ वाढला. आपण शिवनेरी चषक 2024 विहंगम दृश्य यावेळेला पाहू शकता. पाटील टीम खूप चांगली कामगिरी करते. फक्त मला वाटतं 1 किंवा 2 असे YouTube चॅनल असतील तिथे गाण्यांचा आवाज तुम्हाला येईल. बाकी ठिकाणी गाणी वाजत नाही. बऱ्यापैकी तो मधला भाग असतो. म्हणजे समजा ओव्हर संपले आणि त्यानंतर डीजे वाजला तर तो पूर्णपणे ब्लँक जातो. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ज्या स्पर्धा कव्हर केल्या जातात तिथे गाण्यांचा आवाज. आता बघायचं का तुम्हाला? तर बघा ना. चहाची पण वेळ झाली का? चहाची पण वेळ झालेली आहे. मैदानात सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि ऐकूया सुभाषजी आणखी एक सुंदर गाणं घेऊन येतात.
देखे दिल पे हो तू ही छा गया तू ही छा गया अरे नैनों में सपना सपनों में सजनी सजनी पे दिल आ गया कि सजनी पे दिल आ गया खिला खिला चमन तू जवानी की कली तेरी खुशबू ही मेरी सांसों में पल पल है पली बाहों का सहारा मिला तेरा जो इशारा मिला मुझे जग सारा मिला मैं तो हो तुझे पा गया तुझे पा गया नैनों में सपना सपनों में सजना सजना पे दिल आ गया क्यों सजना पे दिल आ गया अरे नैनों में सपना दातिवरे खार्डी आपण यावेळेला खाडी देखील पाहू शकता आजूबाजूचा परिसर देखील पाटील रेल्वेने कव्हर केलाय कोलबी प्रकल्प आहे आजूबाजूला असलेली गावं या ठिकाणी पूर्णपणे कव्हर केलेत पाटील रेल्वेच्या ड्रोनच्या माध्यमातून काल गिरीश आपल्या बरोबर होता बरोबर ना त्यानं या ठिकाणी सगळे दृश्य आपल्यापर्यंत काल तो आपल्याला जंगलात देखील घेऊन गेला तिथे प्रेक्षक येते ते देखील शोधून त्याने काढले आज या ठिकाणी आपण पाहू शकता हे मैदान आहे अगदी आपण मैदानावरती आलो हे बघा हे हम जंगल के शेर सगळ्या तयारीनिशी बसलेले आहेत पाहू शकता इथे ड्रोनच्या माध्यमातून हे सगळे त्यांनी शोधून काढले हे प्रेक्षक कुठे कुठे बसले ते देखील पाहू शकता आता बॅटर मैदानावरती येत आहेत त्यामुळे मॅचच्या संदर्भात 30 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता शिवनेरी चषक 2024 आजचा खरं तर या ठिकाणी महत्त्वाचा दिवस आहे कारण इथून तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे आणि उद्या या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनाले शिवनेरी चषक 2026चा ग्रँड फिनाले चॅम्पियन कोण बनणार लाख मोलाचं पारितोषिक या ठिकाणी कोण प्राप्त करणार या अत्यंत सुंदर ट्रॉफी त्याच्यावरती आपलं नाव कोण करणार या प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळवायची आहेत आणि त्यासाठी आजचा दिवस देखील महत्त्वाचा असेल आज या ठिकाणी क्वालिफाय कोण होणार त्यासाठी तुमच्या मनात प्रश्न पडलेत आमच्या मनातही प्रश्न आहेत परंतु प्रश्नाची उत्तरं या 2 तासात तुम्हाला मिळतील 30 चेंडू 41 धावा असं समीकरण आहे रिक्वायर्ड रेट 8.20चा आणि या वेळेला श्रेष आणि भावेची जोडी मैदानावरती प्रेम गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय सांगण्यासाठी येत आहेत समालोचन कक्षामध्ये व्हाईस ऑफ पालघर आणि एक परम मित्र प्रमोद शेडगे थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर यांचा आवाज आपण ऐकत होतात हिंदीमध्ये आणि मध्ये मध्ये मराठीमध्ये सुद्धा आपण पाहत आहेत एकविरा स्पोर्ट्स मुरबे वर्सेस ध्रुव 11 सातपाडी पहिलाच बॉल बाउन्स झाला होता अचानक चिन्नूने उसळी घेतली आणि पंच व्हाईट बॉलचा इशारा करताना पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी पंचांना त्या ठिकाणी जरूर रेफर केले गेले पंचांनी आम्हाला रेफर केले म्हणजेच मुन्ना पठाण सरांनी रेफर केले थर्ड अंपायरच्या भूमिकेत इथून व्हाईट बॉल आहे की नाही हे मात्र थोड्याच वेळात अगदी कळेल पाटील नेटवर्क एक अतिशय सुंदर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते सुमित देशमुख सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एका साईडला साजिद लाला सर यांना आपण पाहू शकाल अजून काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत जरी विनोद टेंबोडे संघ पराभूत झाला तरी सुद्धा आदरणीय राहुल जी पाटील चिंटू दादा मॅचचा आनंद घेत आहेत स्वप्नील भोईर मायकोपचे मॅचचा आनंद घेत असताना विक्रांत ठाकूर अर्थातच चिनू या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण वेलकम आणि त्यांचं धन्यवाद या स्पर्धेचा जरूर अजूनपर्यंत हिस्सा बनलेत त्याबद्दल त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम
टायमर थांबलं गेलं 19 मिनिटे आणि 40 सेकंद असं टायमर या ठिकाणी थांबलं गेलं. लक्षात घ्या व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतायत खूप बाउन्स झाला होता, जो अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हटला. अपेक्षित पेक्षा जो अनपेक्षित बाउन्स असतो ना तो मात्र उसळी घेणारा घातक चेंडू असतो. आणि प्रत्येक गोलंदाजांची या ठिकाणी आपण पाहतायत की एक इच्छा असते की 6 बॉलमध्ये मला एखादा तरी बाउन्स असा मात्र या ठिकाणी जरूर टाकला पाहिजे की जेणेकरून फलंदाज सरप्राईज होईल. परंतु इथे सरप्राईज झाला नाही, इथे सरप्राईज झाला प्रेम की वाईट कसा मिळाला. इथून जागा बनवली, रूम दिला, इनफिल्डच्या वरून खेळत असताना क्लास क्वालिटी दर्जाचा हा स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल, जीवाची आकांक्षा केली होती परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. ग्लोरियस शॉट, ब्युटिफुल प्लेसमेंट, एक्सलंट टायमिंग. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार 4. खूप चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहू शकलात मिस्टर भावेश आपण पाहतायत आणि श्रेयस अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला पॅडल स्वीप करत असताना काय नजाकत भरा शॉट. विश्वनाथ देसाई गोल्डन मॅन पनवेल यांच्या कटआउट्सला सलामी देणारा हा खणखणीत दर्जेदार शिवनेरी चषक, चौकार. गुड शॉट. पॅडल एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची न पडणार. शिंदे साहेब मुख्यमंत्री, कमी कशाची. स्वरूपात एक अजून स्पर्धा येईल, मुख्यमंत्री चषक जुचंद्रच्या मैदानात. आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर 11 बाईक आपण पाहिल्या होत्या गेल्या वर्षामध्ये आणि यंदाच्या वर्षात ती स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि सुपर मॅच आपण पाहणार आहोत. यावेळेला ऑन साइडला 1 धावेपासून वंचित राहत आहेत. खूप चांगला कमबॅक केला गेलाय. उद्याची आखणी आताच रोहित मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत की उद्या किती वाजता पोहोचायचं एक्झॅक्टली. दुपारीच तुम्हाला यावं लागेल 3-3:30ला. आज महेंद्र भोईर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात आमच्या प्रेममध्ये. यावेळेला ऑन साइडला भावेश उर्फ कीड म्हणून ओळखला जातो, सरळ चेंडूला पाठवलंय. त्रिशिका 11 स्ट्रँडला अभिवादन करणारा हा एक अप्रतिम गोड षटकार. लिंबूभाई यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. चौकार सुद्धा जर टोटावले तर 100 रुपयांचं कॅश प्राइज लिंबूभाई यांच्याकडून. प्रेम थोडेसे हसतायत, स्माइल देतायत, एन्जॉय करतायत. षटकार चौकारांची आतषबाजी केली तरी सुद्धा या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी प्राप्त होते काही गोलंदाजांना. 26 बॉलमध्ये 25 धावेची आवश्यकता. भावेश आक्रमकतेचा सितारा ऑन साइडला. नो प्लस किती धावा तर या वेळेला आपण पाहताय 4. एकंदरीत मिळतील धावा 5 आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 21 धावा. 21. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. थँक्यू. 26 बॉल 20 ताबडतोड फलंदाजी करणारा विध्वंसक गोलंदाजांचा कर्दनकाळ, विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याचं स्वप्न, गोलंदाजावर हल्ला बोल करण्याचं स्वप्न पूर्णत्वास नेत असताना पाहायला मिळतोय. क्लास बॅटिंग. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा आता मात्र प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही. बऱ्याच वेळेनंतर चेंडू डॉट आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झाला. 25 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. ध्रुव 11 सातपाटी या संघाला जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट करून देण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरला गेला आतापर्यंत. ग्रेट बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स.
आउटसाइड द लेग स्टंप आहे का पंचांनी पाहिलं, ऑब्झर्व केलं, निरीक्षण परीक्षण करून सुमित देशमुख सर या ठिकाणी वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. शेखर केणी अगदी डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. आजच्या 6व्या दिवसामध्ये 6व्या रात्रीमध्ये ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी काय असावी हे शेखर केणी यावेळेला जाणत असताना परफेक्ट अपडेट दिले जात आहेत. एक छोट्याशा स्पर्धेपासून ज्यांनी सुरुवात केली ती लाख मोलाच्या स्पर्धेपर्यंत. इथे जर आपण पाहिलं तर 22 धावा, एक षटकाचा खेळ समाप्तीवर. 24 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता पाहायला मिळेल. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन बाय ध्रुव 11 सातपाडी टीम. घेऊया एक छोटासा ब्रेक. परंतु पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 6 मिनिटे आणि 30 सेकंद या ठिकाणी घालवले गेलेत. तर तुम्हाला पुढील 3 षटकांसाठी 14 मिनिटे 27 सेकंद आहेत. 10 बॉल वापरलेत. यस डीजे. काही कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. शूज कोणत्या कंपनीचे आहेत, कोणत्या ब्रँडेड शूज आहेत ते सुद्धा दाखवलं जातं अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून सरळ कॅमेराने. म्हणजेच या वेळेला अनुराग चव्हाणची ही खासियत आणि स्पेशालिटी राहिले. आदरणीय सन्माननीय किरणजी गावडे साहेब यांच्याकडून किरण गावडे यांच्याकडून समालोचक प्रमोद शेडगे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच किरणजी गावडे साहेब. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आमच्या समालोचनावर नेहमीच प्रेम करणारं व्यक्तिमत्व. जेल सुटतोय त्या ठिकाणी श्रेयसला मिळतोय जीवनदान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिले या वेळेला ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल ऑफ ड्राईव्ह खेळत असताना. कृपया करून थंडी आहे आम्ही समजू शकतो, परंतु लाईव्ह मॅच आहे थोडंसं आपण मास्क हटवा. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 30 या धावसंख्येवर 30 रन्स. विजयासाठी 11 धावेची आवश्यकता आहे. 11 रन्स टू विन असतील. 21 बॉल आहेत. पुन्हा एकदा बॉलर. यावेळेला क्लीन बोल्ड दांडी गोल. शेस बॅक टू द पवेलियन. 30 तर्रार चेंडू होता चिन्मयचा. मूर्ती लहान कीर्तिमान. छोटा पॅक बडा धमाका. फलंदाज बाद. धाकटी डहाणू परी 11 संघाचा कॅप्टन अभिजित तरे. उपसरपंच सातपाटी गावातील. 111 डहाणू. 111 डहाणू संघाचा कॅप्टन. या 30 धावा. 111 डहाणू संघाचा कॅप्टन टॉस साठी तयार राहायचंय. 20 बॉल आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण मी पाहिलं होतं. अभिजित तरे यांचा खेळ ज्यावेळेला एक फॉर्मॅट मध्ये अप्रतिम बलिप्रतिपदा आणि दीपावलीच्या निमित्ताने सातपाटी गावामध्ये खूप सुंदर आयोजन केलं गेलं होतं.
ओमकार स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अवधूत कामत अँड कंपनी आणि समालोचनाची संधी प्रथमतः सातपाटी गाव त्यांनी दाखवलं, त्याबद्दल अवधूत कामत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि अभिजित तरे यांनी खूप चांगला खेळ सातत्यपूर्ण पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळेला फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले. 2 धावा या ठिकाणी इन्क्लूड केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या दुहेरीच्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती फलकावर 32-19 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर, क्रेज अफलातून पाहायला मिळते. 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉलने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं या खेळाचं तर डेफिनेटली ते कधीही सुटत नाही. असा हा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. ऑफ साइडला चीफ शॉट, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. झेल करवी बॅक टू द पवेलियन, गुड कॅच. आणि सातपाडीचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, वंडर बॉय म्हणून भाविशला आपण पाहत आहेत. आणि एक चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण. परंतु PDTPL सीझन 2 मध्ये कोण विसरेल बेस्ट फिल्डरचा किताब ज्याला मिळाला होता तोच आपण पाहू शकतायत. दिवेश आक्रमकतेचा सितारा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अंडरमला अजूनपर्यंत हे खेळाडू विसरत नाहीयेत. अंडरम क्रिकेट हा क्रिकेटमधील एक पाया आहे. जेव्हा आपण बॅट धरतो त्यावेळेला आपण पाहू शकतात, बॅट हातामध्ये धरतो त्यावेळेला अंडरम पासून टीच्या म्हणून आपण पाहू शकताय ते टोपन नावाने ओळखलं जातं. ही खूप कमी प्रमाणात अशी नावं मिळतात प्रत्येक खेळाडूला. संघाची धावसंख्या 32-2, 18 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. शिवनेरी चषक 2024 आपण पाहतायत. विराथन बुद्रुक, नांदगडी पाडा. आज खऱ्या अर्थानं आयोजकांची जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रात्रंदिवस मेहनत करणारे हे आयोजक आमचे पडद्याचे पाठीमागे कलाकार आहेत. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बाळगला, परंतु इथे भावेशला एकंदरीत जमलं नाही. हा स्ट्रोक करण्यासाठी तयार होता. प्रेमने पहिल्या षटकाची पुनरावृत्ती. आता मात्र या ठिकाणी त्याचा वचपा काढला आणि फलंदाज प्लेड ऑन. कदाचित यावेळेला आपण पाहू शकता क्लीन बोल्ड झालाय. बोल्डिंग, फलंदाज बाद, गॉन. ओ गड्डी लेके ओ रस्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. ओ एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया. रब जाने थँक्यू. कब 17 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सिद्धार्थ. 17 बॉल 9. थोड्याच वेळात एक मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळेल. त्याच्यासाठी विनायक किनी, तुषार किनी, नयन किनी, निलेश किनी, चेतन किनी त्यांच्या आगमनासाठी महेशजी किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. किरणजी गावडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण वेलकम. आज महेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे करते धरते आणि नेहमीच पाठिंबा देणारा असं व्यक्तिमत्व आहे. ऑन साइडला सिद्धार्थ आल्या आल्या, हो मी ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलोय, परंतु इथे त्याला जरूर हवेची साथ मिळाली नाही. फटका चांगला होता, टेम्परामेंट चांगलं होतं, डिस्टन्स क्लिअर झालं नाही. अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकता टायमिंग साध्य झालं नाही. फलंदाज बाद. King Khan, yo honey, say
36 धावा 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 16 बॉल आणि 9 धावा सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इज ऑन अ हॅट्रिक मिस्टर प्रेम, अपकमिंग यंग टॅलेंट. पहिल्या षटकामध्ये 10 बॉल फेकले होते तेव्हा 1 षटक झालं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 17 बॉलचं 1 षटक कोणी फेकलंय तर मोहम्मद सामी, पाकिस्तान संघाचा गोलंदाज, त्याने 7 बॉल वाईट आणि 4 बॉल नो. यावेळेला नो बॉल नोचा यावेळेला उल्लेख काढला आणि उल्लेख करत असताना या ठिकाणी नो बॉलचा इशारा आला अर्थात माध्यमातून पाहू शकतात आपण स्लो मोशन मध्ये. यस डेफिनेटली काय घारी सारखी नजर आहे सुमित देशमुख सरांची. मुन्ना पठाण सर, साजिद लाला सर ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळत आहेत. आणि इथे गुड डिसिजन फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34. इथून 7 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 16. ध्रुव 11 सातपाटी हळूहळू विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावेल का? ऑन साइडला फटका चांगला आहे. फ्रीडचा सिग्नल असल्यामुळे या वेळेला आपण पाहू शकतायत अगोदर थोडेसे स्लो झाले होते दिवेश. कधी कधी कॉन्सन्ट्रेशन अशा वेळेला राहत नाही जेव्हा पंच सिग्नल देतात फ्री हिटचा, तेव्हा असं वाटतं फलंदाजाला की मी बाद होईन, झेल या वेळेला जरूर टिपला जाईल, परंतु तसं नसतं. अशा वेळेला तुम्हाला धावा काढणं फार गरजेची गोष्ट असते. हलक्याशा हाताने मनगड्याचा वापर करताना लेग ग्लान्स ज्याला म्हटलं जातं, मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारा हा लेग ग्लान्सचा फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 5 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 14 बॉल मध्ये 5. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेला होता. गुड कॅच. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल कोणती चूक करत नाहीयेत क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथे दिवेशच्या खेळीला पूर्णविराम. गॉल. विश्वास फाउंडेशनचे प्रोप्रायटर, अतिशय एक सुंदर आधारस्तंभ म्हणून डॉक्टर विश्वास वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण जोरदार टाळ्यांच्या गजराने त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं वेलकम. घड्याळ 11:15 झालेत, परंतु डॉक्टर विश्वास वळवी यांनी शब्द दिला होता मी नक्कीच तुमच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देईन, ते भले कितीही वाजोत. आणि या वेळेला डॉक्टर विश्वास वळवी साहेब आपलं सहर्ष स्वागत. छत्तीस धावा 5 गडी बाद. 13 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. हलक्याशा हाताने खूप चांगलं बॅकफुटला जात असताना जंटल पुश केलं. सिंगल मिळाली. डीप बॅकफुट पॉइंटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावला गेला. तत्पूर्वी सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 4 धावेची आवश्यकता आहे. म्हणजेच 1 मिनिट आणि 17 सेकंद राहिलेत हे षटक टाकण्यासाठी. इथून जर तुम्ही टाइम स्पेंड करतायत इथून टाइमर थांबवला जाईल. सुजल घरत कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सुजल घरत त्यांना विनंती करेन व्यासपीठावर येण्याची कृपा करा. तोडफोड टीम कडून बेस्ट बॅट्समनचा किताब, बेस्ट बॅटरचा किताब मनसे चषक वैथीपाडा जर आपण पाहिलं तर मिस्टर साहिल घरत चॉकलेट बॉय म्हणून आपण पाहतायत, तर डेफिनेटली त्याला बेस्ट बॅटरचा किताब मिळाला तोडफोड ग्रुप कडून. संदीपजी घरत साहेब बेटेगावचे अनमोल रत्न आणि सरपंच आहेत, विद्यमान सरपंच. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. पंच वाईड आहे की नाही रिव्ह्यू घेतला गेलाय. प्रत्येक प्लेयरला मी विनंती करेन, प्रत्येक खेळाडूला विनंती करेन की ऑफिशियल पंच त्या ठिकाणी आहेत तर त्यांचा आपण अपमान करू नका. पंचांना फक्त सांगा काय आम्हाला DRS पाहिजे,
परंतु तिथे पहिलं अपील करा, पंच आम्हाला इशारा करतील अर्थातच थर्ड अंपायरला, जेणेकरून मात्र डिरेक्ट तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी इशारे करू नका, जेणेकरून पंचांकडे आपण दाद मागा की आम्हाला यस DRS हवा आहे, तर डेफिनेटली त्या ठिकाणी लगेच पंच या ठिकाणी दर्शवतील थर्ड अंपायरला, कारण पंचांना त्याच्यासाठीच आपण आणलेलं आहे आणि पंचांचं रिस्पेक्ट करणं हे आपलं आद्य कर्तव्य. 37ला 5 धक्के लागले, डिसिजन पेंडिंग राहिले. हे फक्त एका खेळाडूसाठी आम्ही मर्यादित सांगितलेलं नाहीये, तर प्रत्येक खेळाडूला हीच विनंती असेल येणाऱ्या खेळाडूंमध्ये फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. रिव्ह्यू जो होता तो मात्र या ठिकाणी आपण पाहतायत परिपूर्ण फ्लॉप शूट ठरला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर, वेळेला हलक्याच्या हाताने खूप सुंदर फटका आहे, गॅपमध्ये खेळलाय, परंतु तेवढ्याच वेगाने क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो, व्हॉट अ एफर्ट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 38 या धावसंख्येवर आता 10 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता आहे. शिवनेरी चषक 2024 वर्ष चौथे विराथन बुद्रुक नांदगडी पाडा, एक अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यासाठी हवं असतं आपल्याला एक चांगलं आयोजन, आणि ते आयोजन साफसुथरं आणि पारदर्शकता कसं असावं त्याच पद्धतीने प्रत्येकाने आयोजकांनी घेतलेली मेहनत ही स्पष्टपणे आपल्याला दिसते. ऑन साईडला खेळला गेला, फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडूचा पाठलाग करतायत, तत्पूर्वी चेंडू ह्या वेळेला निघून जाईल. 4 धावांकरता विजयाचा चौकार ध्रुव 11 सातपाडी संघाने मारली बाजी. आणि आता वंश 11 डहाणू वर्सेस ध्रुव 11 सातपाडी या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. आणि डॉक्टर विश्वास वळवी साहेब विश्वास फाउंडेशनचे आपण पाहतायत एक अप्रतिम व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. बेटेगावचे अनमोल रत्न विद्यमान सरपंच संदीपजी घरत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. या आपण टॉस करण्यासाठी लगेच या. देखा तूने देखा इसने देखा